तर पाहतोय जी ट्रॉफी आहे स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 20-25 त्यापैकी उडून जाईल. कोण आवाज देईल? देवेश ग्रुप स्वर्गीय दामोदर स्मृती चषक. देवेश ग्रुप अशी मागणी आहे महेश जोशी यांची आणि एक्झॅक्ट तेच आलेले आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद गणेशजी पाटील. तर फक्त मी जास्त वेळ घेणार नाही. महेश जोशी आज संघनायक म्हणून जबाबदारी आहे आणि मला वाटतं प्रथमच्या स्पर्धेसाठी तुमची संघनायक म्हणून निवड झालेली आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय? फिल्डिंग करता यामागचं कारण उद्देश काय सांगू शकाल? त्याने जास्तीत जास्त कमी रनामध्ये आम्ही थांबू. नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. कोणते 4 गोलंदाज आहेत ज्यांची तुम्ही या पहिल्या सामन्यातून निवड कराल? प्रवीण जोशी आहे, कैलास पाटील, दयानंद म्हात्रे आणि जम्बो. आमचा नक्की जम्बो अरविंद भोईर साहेब संघामध्ये आहेत? नाहीत, बाहेर गेलेत. कसं वाटलं देवेश ग्रुपचे सर्व उमेश शेठ मुकादम तसेच जरीमरी स्पोर्ट पाये संघाचे आयोजन नियोजन आणि क्रीडानगरी कशी वाटली? मस्त आहे, एक नंबर वाटतं. नक्कीच आज आपण सासुरवाडीला आलेत असे जवळजवळ म्हणूया खेळासाठी एक चांगला खेळ होईल आणि चांगला प्रेक्षकांना सामना पाहायला मिळेल. नक्कीच मी खूप खूप धन्यवाद महेशजी जोशी. आपल्याला शुभेच्छा आहेत. हे होते ओली संघाचे संघनायक आणि आता आपण चर्चा करूया विजयजी केने जानमान बावळे संघाचे संघनायक. आपल्याला नाणेफेकी महत्वाची होती? नाणेफेक एवढी महत्त्वाची नव्हती. फलंदाजी आलेली आहे. किती धावा काढण्याचा प्रयत्न असेल आणि कोणती टोटल गावदेवी ओली संघासमोर आपल्या संघासाठी सेफ असेल? गावदेवी ओली संघासमोर 40+ धावसंख्या व्यवस्थित. नक्कीच उमेश शेठ मुकादम यांचे या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन कसं वाटलं? बघा हा संघ आपल्या सिनियर 40+ संघटनेमध्ये एक नौका संघ आहे आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी आपलं मत काय? स्पर्धेचे आयोजन म्हटलं स्पर्धेचं आयोजन एकदम खूप छान देवेश ग्रुप पाया या संघाने केलेला आहे आणि ते जे ग्राउंड जो बनवलेला आहे तो खूप छान बनवलेला आहे. अशी नवीन नौका संघ आहे आता 40+मध्ये आपल्या तिथे खूप छान ग्राउंड बनवलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तर दोन्ही संघांना शुभेच्छा. तर मित्रांनो या सामन्याची नाणेफेकी जिंकून गावदेवी ओली संघाचे संघनायक महेश जोशीनं प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे जीवनमान बाबाळे संघाला. ऐकूया आपण समालोचन कक्षामधून सामन्याचं पहिलं सत्र मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून. धन्यवाद. हॅलो हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करू मान्यवरांचा शुभ सन्मान. आदरणीय गणेशजी पाटील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे जे मुख्य अतिथी आहेत आणि खऱ्या अर्थानं आज वेलात वेल करून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या अर्थानं नेहमीच बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला ज्यांचं मोलाचं सहकार्य ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे या स्पर्धेमधून ज्यांनी आकर्षक ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध करून दिल्या ते मान्य श्री स्वप्नीलजी पाटील या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित.
त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय राजा पाटील यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. राजा पाटील कोण आहे? सन्माननीय व्यासपीठावर विराजमान खऱ्या अर्थानं आजच्या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय, वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी आमच्या प्रेमा खातर, आमच्या मैत्री खातर या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले सन्माननीय राजा पाटील यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठा मंचावर उपस्थित सन्माननीय निलेशजी घरात, आदरणीय निलेशजी घरात यांना देखील आपण सन्मानित करूया. डासिंग अंडर डासिंग पासाठी उत्तम असं व्यक्तिमत्व, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे करता धरता सन्माननीय उमेश मुकादम यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान या संस्कार मंचावर केलं जात आहे. स्वागत आणि सन्मान होतं या ठिकाणी मान्यवरांचं, पाहुण्यांचं. आदरणीय निलेशजी घरात, हॅलो. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय गणेशजी पाटील, कादरबाई. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय कादरबाई यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. खऱ्या अर्थात तुम्हाला सर्वांची संस्कृती आहे अतिथी देव भव, अतिथी देवा समान असतोय आणि अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान या मुख्य संस्कार मंचावर या व्यासपीठावर केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या अर्थात नेहमीच्या स्पर्धेची एक गोड आठवण राहील असा एक मोमेंटो त्यांना या ठिकाणी दिला जातोय. धन्यवाद. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. आदरणीय कादरबाई या ठिकाणी उपस्थित आहेत. आज ते देखील आमच्या प्रेमा खातर या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत आणि या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय उमेश मुकादम यांच्या शुभ हस्ते त्यांचे विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जाते. धन्यवाद. चला, मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी झालेलं. आता जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून रोखतो एक जबरदस्त सामना. एका बाजूला गावदेवी ओळी विपक्ष जयनमान भावाळे. दोन संघामधून नाणेफेक देखील झाली. नाणेफेकीचा कॉल लागला ओळी संघाच्या बाजूने, ज्याने प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी जयनमान भावाळे या संघाला. ओळी संघाचे कॅप्टन आपण देखील वेल कमी घ्या. लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावायचं आहे. हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा प्रतिबल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभमेळा. ओके. सन्माननीय नरफतबाई, आदरणीय नरफतबाई यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. खऱ्या अर्थात तुम्हाला सर्वांची संस्कृती आहे अतिथी देव भव, अतिथी या देवासमान असतो आणि अतिथींचा मान्यवरांचा शुभ सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर मंचावर केला जात आहे. आज खऱ्या अर्थानं आमचे मान्यवर, त्याचबरोबर आमचे प्रेक्षक, संघाचे खेळाडू या सर्वांसाठी ज्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं एक झास, मला वाटतं एक उत्तम झासची सोय झाली, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जातं. धन्यवाद. चला, भावाळी संघाचा कॅप्टन आपण देखील वेल कमी घ्या. लगेच आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये आपण रवाना पाहिजे.
सन्मान्य अतिथीगण उपस्थित पाहुणे सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. संदेश वखारे क्या बात आहे. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी आमच्या परममित्रांनी तालुका खेळचा उत्तम आवाज, मेरी आवाज मेरी पहिचान म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांची ओळख आहे ते माझे परममित्र, माझे बंधू संदेश वखारे यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाईज कमिटीला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद संदेशजी. बघा, चालू सामन्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. दोन्ही संघांना एक सुवर्ण संधी आहे. चालू सामन्यामधून आपण कुठल्या प्रकारचे हॅट्रिक साधतात, चौकार, षटकार, विकेटचे हॅट्रिक साधतात, तर सन्मानी व्यासपीठावर विराजमान कादरबाई यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. दोन्ही संघांना एक सुवर्ण संधी. चालू सामन्यामधून आपण कुठल्या प्रकारचे हॅट्रिक साधता, विकेटचे हॅट्रिक, चौकारांचे हॅट्रिक, षटकारांचे हॅट्रिक, तर सन्मान्य व्यासपीठावर विराजमान सध्या या स्पर्धेची मजा घेताना आपण पाहतोय कादरबाई यांच्याकडून तुम्हाला दिले जातील 500 रुपयाचं कॅश प्राईज. खऱ्या अर्थानं अतिशय उत्तम असं व्यक्तिमत्व, डिसिप्लिन, शिस्त काय असावं त्यांच्याकडून शिकावं. आणि उमेश यांच्या प्रेमाखातीर खऱ्या अर्थानं आज ते या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. कोण कोण आले बॅटिंगला? विजय आणि कोण आहे? श्रीकांत. तर वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकातून गोलंदाज अंकुश जम्बो या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर, दो विक्रम, जबरदस्त दुमशान. दोन संघामध्ये एक जबरदस्त दुमशान आपण पाहतो. या मैदानामधून एका बाजूला जनमान भावाडे विपक्ष गावदेवी ओवडी, प्रेमनाथ पाटील, महेश जोशी, अरविंद पाटील, अरविंद भोईर. आणि पहिला चेंडू पेस करताना चेंडूखाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष याच वेळच्याच कॅच अतिशय प्रतिमोत्तम झेल कॅरी केली जातं आणि पहिल्याच चेंडूवर बिग विकेट. पहिला चेंडू पेस करताना मात्र चुकीचा फटका हाताळताना फलंदाज आपण पाहिलं विजय याला. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चुकीचं होतं. जागून चेंडूला फोर्स केला, चेंडू जातो वाडिश वाईट ऑफ लॉंग ऑन सीमार्श ट्रॅव्हल झाला, मार्गस्थ झाला आणि आउटफील्डमधून देखील आपण पाहिलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं, ज्यांना अतिशय अप्रतिम उत्तम पद्धतीने चेंडूला कॅरी केलं आणि महत्त्वाची पहिली विकेट प्राप्त करताना गोलंदाज अंकुश. बिग विकेट, बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज. बॅट्समॅन न्यू बॅटल. वेलकम 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 मित्र, या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर फुटबॉल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सभापती, विद्यमान सदस्य सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. त्यांच्या समेत सन्माननीय प्रल्हादजी पाटील, माजी उपसरपंच ग्रामपंचायत दापोडे, त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे संघाचे नामांकित क्रिकेटर आणि त्याच संघाचे कुल कॅप्टन मनोज पाटील, शिवसेना आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख सन्मानित कुंदनजी पाटील साहेब या व्यासपीठ मंचावर, ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालेले आहे. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, स्पर्धेचे कर्ताधर, या स्पर्धेचं वनमॅन शो सन्मान्य उमेश मुकादम यांच्या वतीने तुमचं मनस्वी स्वागत. आज मला वाटतं साहेबांना आपण इन ॲक्शनमध्ये देखील पाहणार आहोत. प्रल्हादजी पाटील त्यांच्या समेत अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम चेंडू जातानी करताना गोलंदाज
पहिल्या 2 चेंडूमधून 2 फलंदाज बाद करताना आपण गोलंदाजाला पाहिलं अंकुश पाटील, संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आणि खऱ्या अर्थानं उत्तम दर्जाची गोलंदाजी सध्या या स्पर्धेमधून. पुन्हा एक 2 साठी खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं तर फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थात तुमच्याकडे तुमचं फुटवर्क फार महत्त्वाचं असतं. चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या असते ओव्हर क्रमांक पहिलं आणि पहिल्या ओव्हरचा आपण जर एकंदरीत विचार केला तर थोडासा बागपडो संघ पाहतोय. साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून दिसत नाहीये जनमान भावाळ्या संघाची. पुन्हा एकदा सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज अंकुश. खऱ्या अर्थानं संघाकडे विश्वासाने त्या विश्वासाला पाठनं ठरणारी गोलंदाजी अंकुशाच्या माध्यमातून आपण पहिली षटक क्रमांक पहिला आणि पारुपलीच्या ओव्हरमधून खऱ्या अर्थानं स्वतःची पॉवर पेश करताना गोलंदाज अंकुश. आता मात्र चेंडू ऑन साईडला उडावलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यास मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलेलं आयुष्यमान भवचा आशीर्वाद एका भावाने घेतली, दुसऱ्या भावाने सोडली. या अगोदर आपण विकास जोशी याला पाहिलं होतं. अतिशय उत्तम झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. मात्र पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत. आपण पाहतोय स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 देवेश ग्रुप आयोजित 40+ या स्पर्धांचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेळ घ्या. ओळी संघाचा कॅप्टन षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा बॅकफूट आपण संघ पाहतो. साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून झाली नाही. 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला धाबा त्या फक्त आणि फक्त 2. पहिल्या ओव्हरचा आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थानं आपलं साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय गावदेवी ओवळी. दुसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतो कैलाश. आई गावदेवी सोनाली संघाचा कॅप्टन आपण देखील ऑर्गॅनिक कमिटीशी लगेच संपर्क साधायचा आहे. आणि त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे संघाचा कॅप्टन. दोन्ही संघाला स्पेशल कॉल केला जातोय. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग सध्याच आपण दोन्ही संघाचे कॅप्टन नाणेफेकीसाठी लगेच आमच्या टॉस बॉक्सला जॉईन व्हा. आज संध्याकाळी यार बाहेर हॅलो संध्याकाळी येतो आजचा दिवस फक्त. ओके चालेल. त्याला मी देत ओके चालेल. नाही त्याचा बरोबर लास्ट होते आपल्या. ओके. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना गोलंदाज कैलाश. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकातून गोलंदाज कैलाश याचा चेंडू देखील पहिल्याच आपण पाहतोय डॉट अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चालणे. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील कंप्लीट. चेंडू आपण शॉर्ट मिड विकेटला पाहिला. 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावाने जनमन बावळी संघाची धावसंख्या होती ती 2/4. विजय आणि लक्ष्मण ही महत्त्वाची जोडी मात्र बाद झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज कैलाश. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क साधता आलं नव्हतं. बघा फटका मारण्यासाठी खऱ्या आता तुमच्याकडे तो तुमचं फुटवर्क
मोबाईलमधून ज्याप्रमाणे आपण नेटवर्क पाहतो त्याप्रमाणे क्रिकेटमधून फुटबॉल फार गरजेचं असतं. निर्धाव चेंडू जातो, धावसंख्या स्थिर आहे. पद लाली ते पायांची मोमेंट, पायांची हालचाल फार गरजेची असते. हा चेंडू देखील जातो निर्धाव, सलाग. दुसरा चेंडू देखील निर्धाव. अतिशय प्रतिमोत्तम गोलंदाजी प्रतीची आपण पाहतो. पहिला ओव्हर जर हाताळला अंकुशाने खर्च केला फक्त 2 धावा. त्यानंतर कैलाश यांनी देखील आता 3-4 चेंडूमधून फक्त खर्च केल्यात 2 धावा. चेंडूला सुंदर सॉफ्टड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू कव्हरला जातोय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही, फक्त 1च धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 1ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 5. 2 बाद 5. यशवंत केने यांचा संघ आपण इनिक्शनमध्ये पाहतोय. जनमान भाबाळे, विजय केने त्या संघाचे कॅप्टन. ॲक्रॉस लाईन थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित पुन्हा एकदा संपर्क साधता आलं नव्हतं. वारंवार चुका आपण मैदानावर फलण्याच्या माध्यमातून साजेशी कामगिरी मैदानातून केली जात नाही आहे. षटक क्रमांक दुसरं संपत 2 षटकांच्या अंती भावाळे संघ आपण परिपूर्ण बॅकफुट पाहतोय. संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 5. 2 बाद 5. पहिल्या 12 चेंडूमधून खर्च झाल्या फक्त 5 धावा. काय कमालीची गोलंदाजी. यानंतर वीर तानाजी दापोडे विपक्ष ऐ गावदेवी सोनाले. तिसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पाला सांघिक तिसरं गोलंदाजी तो प्रवीण जोशी. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिमोत्तम चेंडूची फेक करताना वारंवार चुका देखील आपण पाहतो. मैदानाच्या आतमधून फलंदाजाच्या माध्यमातून साजेशी कामगिरी केली जात नाहीये. वारंवार डॉट चेंडूचं स्केल वाढलं जाते. आता मात्र चेंडू शॉट तडम्याला जातो. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्त्वाचे विकेट बाद, धावचित बाद. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांगितलं. तिसरं गोलंदाज येतो प्रवीण. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज. वारंवार चुका देखील आपण मैदानाच्या आतमधून पाहतो. साजेची कामगिरी, महत्त्वाची फलंदाजी दिसत नाहीये. जनमान भावी संघाच्या माध्यमातून वारंवार डॉट चेंडूची सांगता. बघा मित्र, या स्पर्धेचे प्रणित, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे करता धरता सन्माननीय उमेश मुकादम यांचे लाडके बाचे रुपेश केनी या व्यासपीठा मंचावर उपस्थित झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. रुपेश केनी आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मामाच्या वतीनं बाच्याचं मनस्वी स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आता मात्र चेंडूवर मोठा पाटका, चेंडू तो ऑन साईडला. 1 बॉन्स एका टप्प्याने आउटफील्डमधून देखील चांगले क्षेत्ररक्षण, फेक देखील उत्तम. मात्र 2 धावा घेण्याची संधी आणि या 2 धावेने आता कुठंतरी संघ थोडासा पुढे सरकतोय. धावसंख्या होती ती 8. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी सोनाले. के जी संतोषजी आपण देखील नाणेफिसरी आउट ऑफ इनसाईडचा अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय.
आणि 2 शतरक्षणांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार. हॅलो बघा मित्र, या स्पर्धेमधून देखील सर्वांना एक ब्रेकिंग न्यूज आहे. या स्पर्धेमध्ये आपण चौकार षटकारांची विकेटची हॅट्रिक साधतात. मान्य श्री यतेश वैती यांच्याकडे तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झालेलं आहे. पहिल्या दिवसापासून हे बक्षीस आहे. प्रत्येक संघासाठी ऑफर आहे. 3 षटकांच्या ती धावसंख्या होती ती 14. पहिल्या 3 ओव्हरचा आपण विचार केला थोडासा बाकपडो संघ दिसतोय. साजेशी कामगिरी आउटफील्डमधून मैदानामधून केली जात नाही आहे. प्रथम फलंदाजी करताना संघ थोडासा आपण परिपूर्ण बॅकफुटला पाहतोय. उत्तम कामगिरीचं प्रत्यक्ष आपण मैदानामध्ये पाहतोय. गावदी उळे संघाचं ज्यांना नाणेफेक जिंकून प्रथम स्वीकारलंय. क्षेत्ररक्षण योग्य तो निर्णय आतापर्यंत. 4थ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांघिक चौथं गोलंदाज कोण येईल? आदरणीय संदेश पाटील, आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये असतात. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेचे प्रणेते आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय उमेशजी मुकादम यांचे मला वाटतं परम मित्र देखील आहेत. आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर फुटबॉल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कुंदनजी पाटील साहेब यांचे बंधू. संदेशजी, आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. खास करून या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत उमेश मुकादम यांच्याकडनं तुम्हाला आमंत्रित केलं जातं, इन्व्हाइट केलं जातं, आमंत्रित केलं जातं. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या प्लीज. वेलकम संतोष. आई गावदेवी सोनाळे संघ देखील मोठ्या ताकदीनिशी आज या मैदानामध्ये आपण पाहतोय. चौथ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पाला सांघिक चौथं गोलंदाज येतोय दयानंद म्हात्रे. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर. हलक्याच पावलांचा रडम घेताना पंजानं क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा. चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉट मिड ऑफला. 2 धावगणीची संधी. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढं सकते. धावसंख्या होते ती 1च धाव घेतली का? 1च धाव. एका धावीने संघात धावसंख्या होती ती 15. मला वाटलं 2 घेतल्या का? स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मला वाटतं फलंदाज शिवाजी आपल्याकडे ठेवतोय. बघा शिवाजी याच्याकडे एक चांगली क्षमता आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला उडावला आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक दिग्दर्शक अतिशय प्रतिम उत्तम झेल त्याच्या माध्यमातून कॅरी केला जातो आणि महत्त्वाचा विकेट, महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद. हॅलो 2 मिनिटं. बघा मित्र, या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर फुटबॉल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख ठाकरे गट आदरणीय कुंदनजी पाटील साहेबांचे या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय प्रल्हादजी पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत दापोडे यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित वीर तानाजी दापोडे संघाच्या नामांकित क्रिकेटर अष्टपैलू खेळाडू आणि संघाचा कॅप्टन मनोज पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया.
शेवटचा अंतिम अखेर षटक प्रगती पथावर आणि गोलंदाज दयानंद. आतापर्यंत 3 चेंडूमधून 3 धावा खर्च करताना एक महत्त्वाची विकेट प्राप्त झालेली आहे. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय एक कंप्लीट. केदार जोशी याचं चांगले क्षेत्ररक्षण, मात्र एकच धाव. हे एका धावेने धावसंख्या एकने पुढे सगळी धावसंख्या होती ती 16. धावसंख्या मला वाटतं 17 आहे. 17 आहे. अल्पेश 16 आता 18 सांगतो, पहिले 16 सांगितले तू. 18 धावा आहेत वाटतं. डेड बॉलचा इशारा येतो पंचांकडून, कुठल्या प्रकारची चेंडूची फेक नसावी. चला गोलंदाज आपण देखील सज्ज व मारत व्हा. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आमच्या टॉस बॉक्सला जॉईन व्हा. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साजला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि ह्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 20. मधीच काय सत्कार केला, ओरतो व्हायची ना, मधीच काय लगेच सत्कार घेतला. पहिली धाव अतिवेगाने प्राप्त झाली होती. दुसरी धावेचा मोह मात्र आवडता आणि दुसरी धाव घेण्यासाठी महत्त्वाचा फलंदाज बाद होतोय. एकच धाव कंप्लीट आणि एक धावेने जयनमान सर्व्हिस संघाची धावसंख्या होती ती 21. आणि बीजाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 22 धावांचं. 24 चेंडू 22 धावा असं छोटंसं समीकरण बीजासाठी अवधी ओळी संघासाठी. चला तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्समधून करूया 2 दिग्गज संघामधून एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी सोनाले. धन्यवाद मोहनदादा भोईर. नक्कीच आपल्या मंचावर आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि नक्कीच आज साहेबांच्या राजकीय क्षेत्रामध्ये आणखीन एक मानाचा तुरा ओवलेला आहे. दापोडे गावचे वैभव कुंदनजी तुळशीराम पाटील साहेबांची ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षपदी निवड झालेली आहे आणि साहेबांना नक्कीच पुढील वाटचालीसाठी आपल्या संपूर्ण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट कमिटीच्या वतीने शुभेच्छा देऊया. त्यांच्या जोडीला आपण पाहतोय प्रल्हाददादा पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत दापोडे तसेच मनोजभाऊ पाटील विद्यमान उपाध्यक्ष आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ. आणि आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे जाणार आहोत. मी साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या. साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे टॉस कंप्लीट करू. प्रल्हाददादा आपण या. नक्कीच दापोडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि वीर तानाजी क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष आहेत प्रल्हाददादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण जय गावदेवी सोनाले आणि वीर तानाजी दापोडे या 2 संघादरम्यान पहिल्या फेरीच्या 4थ्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. नक्कीच उमेशजी मुकादम यांचे चिरंजीव देवेश उमेश टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाने जोडलेले आहेत. ज्ञानदेवता पाटील आपलं देखील स्वागत आणि संतोषजी पाटील तसेच आमचे मुख्य मान्यवर प्रल्हाददादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केली जाईल. बघा मी नाण्याची ओळख करून देतो. एका बाजूला देवेश ग्रुप दुसऱ्या बाजूला चषक. संतोष पाटील काय म्हणाय दामोदर स्मृती चषक ची मागणी केलेली आहे आणि अगेन्स्ट देवेश ग्रुप आलाय. दादा आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. पुन्हा एकदा आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. ज्ञानदेवदा पाटील नक्कीच वीर तानाजी दापोडे संघाचे एक यशस्वी संघ आणि दापोडे संघाचा आपण जर इतिहास पलटून पाहिला तर चालू सीझनमध्ये 16 स्पर्धा खेळलेत. 2 वेळा अंतिम सामन्यात पोहोचलेत आणि दोन्ही वेळा ट्रॉफी जिंकलेत. एक धामणगाव आणि एक दमन चषक. काय निर्णय? क्षेत्ररक्षण.
क्षेत्ररक्षण करताय, यामागचं कारण उद्देश सांगू शकाल? दुपारच्या वेळेला चेसिंग करण्यास सोपे जाईल. कसं वाटलं उमेश शेठ मुकादम, त्यानंतर देवेश ग्रुप आणि जरीमरी स्पोर्ट पाये या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आणि एकंदरीत ही क्रीडानगरी कशी वाटली? मी प्रथम उमेश शेठला आभार मानेन की आम्हाला त्यांनी इथे खेळण्याची संधी दिली आणि आयोजन असं वाटलं नव्हतं की एवढं मोठं होईल आणि आम्ही त्या दिवशी लॉट पाडण्यासाठी आलेलो तेव्हाच बघितलेला. खूप छान आहे आणि याच्या पुढे असेच करतील ही अपेक्षित आहे. खूप खूप धन्यवाद. तर संतोषजी पाटील, नाणेफेकी आपल्यासाठी महत्त्वाची होती. हां निश्चितच. फलंदाजी करायची सलग आपण देखील पाहिलं 16 स्पर्धेतून 3 अंतिम सामने खेळलेत. 2 वेळेला पराभवाला सामोरं जावं लागले तर एक वेळेला एक ट्रॉफी उचललेली आहे. या सामन्यातून कोणती टोटल एका बलाढ्य संघासमोर सेफ असेल, काही आकडा सांगू शकाल? आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण संघ आपल्या स्पर्धेमध्ये उतरलाय. संपूर्ण संघ आहे. शेवटचा प्रश्न असेल, या स्पर्धेचं आयोजन नियोजन कसं वाटलं? निश्चितच आयोजन खूप वाख्याने आहे आणि गावदेवी 40+ करून आम्ही उमेश भाऊंना आणि त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. तर पहिल्या फेरीच्या 4थ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून वीर तानाजी दापोडे संघाचे संघटक ज्ञानदेव पाटीलनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आई गावदेवी सोनाले संघाला आमंत्रित केले. धन्यवाद. तर अतिशय चांगली स्पर्धा आणि नक्कीच ज्ञानदेवदादा पाटील हे स्वतः लॉट कमिटीचे देखील सदस्य आहेत आणि दापोडे संघ या क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले आहे आणि आज आणखीन दापोडे गावामध्ये मानाचा तुरा ओवलाय. कुंदनजी तुलसीराम पाटील साहेबांची ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षातून निवड झालेली आहे. अमित शेठ यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम अमितजी शेठ, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उमेश शेठ मुका आणि नक्कीच दापोडे ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि उद्योजक-उद्योगपती कुंदनजी पाटील साहेबांचे बंधू संदेश शेठ म्हात्रे संदेश पाटील यांचे इथे शुभागमन झालेले आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अमित शेठ, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजूदादा पाटील, आपलं देखील स्वागत आहे. मंचावरती अमित शेठ यांचं शुभ आगमन, सुस्वागतम, वेलकम. चिंतामण पाटील माजी सरपंच, राजूदादा पाटील असतील, सत्यवंतदादा पाटील, माणिकजी पाटील, तसेच हेमंतजी भोईर, श्यामदादा चौधरी, ऑल टीम वीर तानाजी दापोडे. 22 धावांचं लक्ष आहे. यस, 10 खेळाडू आहेत अशी कॉलिंग पंचाने आम्हाला केलेली आहे. बघूया, अगदी आपली जी नेमवली आहे त्या नेमवलीला अनुसरून नक्की जिथे बावाले संघाला कदाचित 2 धावांचा पेनल्टी डिक्लेअर होईल चेंडू टाकल्यानंतर. जाऊया मॅचमध्ये. 22 धावांचं लक्ष आहे आणि पहिला चेंडू खेळतील प्रेमनाथ पाटील, गोलंदाज आहेत विजय केने. पहिला चेंडू मिस टाइम पटकाय, चेंडू हवेमध्ये. चौथा गोलंदाज विजय केने जेलच्या खाली, फलंदाज बाद. राजकीय प्रवास आपण जर पाहिला तर त्यांचे स्वर्गवासी पिताजी तुलसीरामजी पाटील साहेबांपासून त्यांना बालकडू मिळालं होतं. सर्वप्रथम गावचे उपसरपंच झाले, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झाले, साहेब शिवसेना भिवंडी तालुका प्रमुख झाले. आता साहेबांची नवनिर्वाचित ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षातून निवड झालेली आहे. साहेबांचं
राजकीय वाटचाल अशीच यशस्वी शिखरापर्यंत पोचो हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करू. आणि ह्या चेंडूवर आलाय हा चौकार. पहिल्या पहिल्या चेंडूवर विकेट आणि दुसऱ्या चेंडूवर ठोकलाय केदार जोशीनं हा चौकार. वीर तानाजी दापोडे सध्या रँकिंग नंबर 2 वर आहे. 2 वेळेला फायनलला पोहोचलाय आणि दोन्ही ट्रॉफ्या उचलल्यात. एक दमनची आणि एक श्याम स्पोर्ट धामणगाव आई गावदेवी चषक. म्हणजे या संघाचा रिझल्ट अगदी 100% आहे. त्यांना जे काय करायचं आहे ते पहिल्या दुसऱ्या सामन्यातून करा, अन्यथा त्यांना थांबवणं कठीण होईल. कारण की बऱ्याच संघामधून आपण पाहतोय पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या ट्रॉफ्या जिंकलेत. मात्र वीर तानाजी दापोडे हा एक असा संघ आहे टॉप 3 मध्ये की ज्यांनी 2 वेळेला फायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि दोन्ही वेळेला फायनल ट्रॉफी उचललेली आहे. विकास पाटील यांचं देखील इथे शुभागमन होतोय. रमेश म्हात्रे कालवार यांचं देखील शुभागमन. अगदी उमेश शेठ मुकादम यांचे खूप मोठ्या संख्येने सहकारी मित्र या स्पर्धेला आपली उपस्थिती देताना सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे संदेश शेठ पाटील देखील मंचावरती आहेत. कुंदनजी पाटील साहेबांचे लहान बंधू, त्यानंतर आमचे स्वप्नील शेठ पाटील क्लासमेट हे देखील दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच राहिलेत आणि एक उद्योजपती आहेत. 2 धावींनी संघाची टोटल 9, चेंडू टाकून झालेत 5, एकूण धावा बनवायचे आहेत 22. हा चेंडू बघूया, बॅटची आउटसाइड एज लागली, चेंडू शॉर्ट फाईन लेगला उचललाय. केपीच्या खात्यावर एक, संघाची टोटल 10 आणि 2 धावा पेनल्टी आम्ही ॲड करतोय. सुधारित धावसंख्या 12 झालेली आहे. दोन्ही संघ नाही, आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. 10+2 की जिथे नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय वीर तानाजी दापोडे संघाचे संघनायक ज्ञानदेव पाटीलने घेतलाय. नक्की दापोडे संघाच्या नावावर कित्येक विक्रम आहेत. गतवर्षी चाचणी स्पर्धा दमन दौरा आणि 2025 मध्ये देखील दमन दौरा ट्रॉफी उचललेली आहे. आणि चिंतामण पाटीलची ती गोलंदाजी चालू सीझनमध्ये आपण पाहिली तर अगदी चांगली आहे. बंद्र्यामारुती कल्लेर संघ आणि वीर तानाजी दापोडे श्याम स्पोर्ट धामणगाव आयोजित स्पर्धेमध्ये ती 3 चेंडूमध्ये नक्कीच 2ची आवश्यकता होती. शेवटच्या 2 मध्ये 2 आल्या आणि दोन्ही 2 चेंडूमध्ये 1 आणि दोन्ही चेंडूंवर 2 विकेट घेऊन दापोडे संघाला ती ट्रॉफी उचलून दिली होती. आणि नक्कीच त्या सामन्यातून मला आठवतंय की श्यामदादा चौधरीचा तो षटकार होता शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर, तो षटकार देखील खूप लक्की राहिला होता. नक्कीच. आणि तो झेल 5व्या चेंडूवर पकडला होता इनफिल्डच्या हातमध्ये. अशा काही आठवणी नक्कीच ताज्या होता जेव्हा संघ समोर खेळल्याला येतोय. सोमनाथ ओव्हर नंबर 2 घेऊन आलेत. जवानमान भावाले संघाकडून आणि पहिले चेंडूवर आलेत केपीच्या बॅटमधून 2. संघाची टोटल 14, 22 बनवायचे आहेत 24 मध्ये. आणि पहिल्या 7 चेंडूमध्ये धावा बनलेत 14. हा चेंडू बघूया, बॅटवर फुलटॉस घेतलाय अगदी गोलंदाज सोमनाथ. चांगले प्रयत्न, वा चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद केपी. मान्यवर
आणि शिंदे शाहीचा आवाज नेहमीच अगदी कानाला आनंद देऊन जातोय. पंकजाताई मुंडे यांच्या नावाचा संगीत गीत आपण ऐकलं. DJ एकविरा, प्रदीप मालिक कोलिवली, चांगली म्युझिक सिस्टीम. सोमनाथ यांचा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रवीण जोशीनं स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं चेंडू खेळलाय. लॉंग लेग सीमारेषेवर चेंडूला उचलले. धावा मिळतील 2 धावीने संघाची टोटल 16वर जाऊन पोचलेली आहे. मान्यवर कक्षामध्ये आमचे काही उपस्थित मान्यवर, त्यामध्ये अमित शेठ असतील, विकासजी पाटील, रमेशजी म्हात्रे आणि आमचे संदेश शेठ पाटील आणि इतर आमचे सर्व मान्यवर. प्रल्हाद फलंदाज बाद. महेश जोशी इज गॉन. प्रवीण जोशी. नक्कीच उमेश शेठ मुकादम यांची मूर्ती लहान आहे, मात्र कीर्ती खूप महान आहे. देवेश शेठ पाटील नुकतेच या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन गेलेत आणि त्यांच्याच नावाचं संगीत आपण इथे ऐकलं. चांगली स्पर्धा. अगदी भिवंडी ग्रामीण 40+ सर्व संघांनी या स्पर्धेची स्तुती केलेली आहे. इथे हा चेंडू बघूया. दयानंद यांनी कव्हर रिझनमध्ये खेळलाय. विजयजी केने जरा सांभाळून, कदाचित चेंडूवरची बॅट आपल्या हाताला लागेल. या प्रकार झालाय. आपण तुफान पिंपळास येथे पाहिलाय. ओली संघ आणि मानकुली संघ खेळत होते आणि सुनील मालीला ती बॅट लागली होती. नक्कीच प्रवीण जोशी देखील थोडेसे चिंतेत आले होते. तुम्ही जेव्हा जेव्हा असे इन्स्ट्रक्शन करताय तेव्हा लक्ष द्या. फलंदाज कुठे उभे आहेत, फलंदाज बॅट कुठल्या दिशेने फिरवतोय, या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवा. क्रिकेट आपल्याला भरपूर खेळायचं आहे, मात्र स्वतःला देखील सांभाळायचं आहे. 2 ओव्हर, धावा बनलेत 18. आता विजयापासून फक्त 4 धावा ओली संघ दूर आहे. आज सकाळच्या 17वर 2 विजय संपादन करून VSN कंपनी गावदेवी रांजणोली संघ आज पुढे गेलेला आहे. पहिल्या दिवसाचा विजेता मरोई दिवे आणि कालचा विजेता बंद्रे मारुती काल्हेर हा अंतिम फेरीमध्ये पोचलेला आहे. बघूया आज दापोडे संघ पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये. खूप मोठ्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे, मात्र ज्ञानदेव पाटीलची अग्नी परीक्षा असेल की 11 खेळाडू कोण निवडायचे. या स्पर्धेसाठी आज देखील 14 ते 15 खेळाडू उपस्थित आहेत आणि प्ले 11मध्ये 11 जण यांची नक्कीच निवड सध्या चर्चा सुरू असेल. 12 चेंडूमध्ये फक्त 4. हा सामना जवळजवळ गावदेवी ओलीच्या पक्षामध्ये आहे आणि नक्कीच आज कुंदनजी पाटील साहेबांना पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. दापोडे गावाचं एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी वडिलांचा वसा जोपासलेला आहे समाज कार्यामध्ये. ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब पक्षामधून त्यांची निवड झालेली आहे. हा चेंडू स्लिप पॉईंटमधून उचललाय. एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केलेली आहे. धावसंख्या 19. फक्त 3 धावा विजयापासून दूर आहेत दापोडे संघ. आपण तयार राहा. लगेच आपल्याला मैदानामध्ये फिल्डिंग करण्यासाठी उतरायचं आहे. गोलंदाज शिवाजी. हा चेंडू अतिशय चांगले इष्टांच्या मागे आज आपण विजय केने यांना पाहतोय. नक्की चांगले इन्स्ट्रक्शन करतायत. डॉट बॉल.
10 चेंडूमध्ये 3. आता चेंडू न बोललेले बरे आहेत, कारण की फक्त 3 धाव आहेत. आणि हा चेंडू इष्टांच्या मागे पकडलाय तर बरोबर, मात्र चेंडूची लाईन खराब आहे, वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 20. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. देवेश ग्रुप, जरीमरी स्पोर्ट पाये आणि उमेश शेठ मुकादम यांच्या माध्यमातून स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 20-25 आज स्पर्धेची सांगता होणार आहे. आज अंतिम दिवस. शिवाजी ओव्हर द विकेट, इथे अँगल चेंज केलेला आहे. एक धाव कंप्लीट केली लेगबायच्या स्वरूपात दयानंद. धावसंख्या 21. स्कोर इज लेवल. चेसिंग इज कंपल्सरी. फक्त एक धाव विजयापासून दूर गावदेवी ओली. बघूया फलंदाज केदार जोशी, प्रवीण जोशी, विकास जोशी यांचे मोठे बंधू. विजयी धाव नक्कीच इथे केदार जोशी यांच्या बॅटमधून. आणि हा सामना जिंकलाय गावदेवी ओली संघानं. अभिनंदन. बावले संघाचं देखील आपण कौतुक करूया, कारण की खूप दूरचा प्रवास करून ते या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत. आणि त्यांचं देखील या स्पर्धेचे आयोजक उमेश शेठ मुकादम यांच्याकडून खूप खूप स्वागत आणि आभार. हार्ड लक विजयजी केने, ऑल टीम, जवानमान भावाले आणि गुड लक गावदेवी ओली या संघातील सामनावीर खेळाडू. अंकुश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. पॉवर प्लेचं पहिले ओव्हर, पहिल्या चेंडूवर 2 विकेट आणि त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि तेच ठरलेत या सामन्याचे हिरो. नक्कीच आपण सामनावीर ट्रॉफी देऊया. आपले द्वारकानाथ देवेश 40+ पाये संघाचे सदस्य आपण मान्यवर कक्षामध्ये या. द्वारकानाथ धन्यवाद. नक्कीच पहिल्या फेरीचा आपण शेवटचा सामना यानंतर पाहणार आहोत. अर्थातच चौथा वीर तानाजी दापोडे आणि जय गावदेवी सोनाले. तर आपण अंकुश पाटील यांना सामनावीर पारितोषिक देऊन सन्मानित करूया. भाऊ सामनावीर ट्रॉफी घ्या. यस, वेफर बॉक्स, कोल्ड्रिंक आणि ट्रॉफी आपण अंकुश पाटील यांना देऊया. पारितोषिक देण्यासाठी मी अमित शेठ आपले शुभ असते आपण नक्कीच ज्या सामनावीर खेळाडूला ते सन्मानित करायचं आहे. ट्रॉफी, शितपिया आणि वेफर बॉक्स देऊन नक्कीच आपण तर नक्कीच अमित शेठ यांच्या शुभ असते हे सामनावीर खेळाडूला ही ट्रॉफी, कोल्ड्रिंक आणि वेफर बॉक्स देऊन सन्मानित केलं जातोय. बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते, यंग अँड ड्रेसिंग फॅसिलिटी, युवा उद्योजक उद्योगपती शरददादा बगळे साहेबांची इथे आपल्याला मुख्य उपस्थित असते. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, वेलकम. देवेश ग्रुप आणि जरीमरी स्पोर्ट पाये आयोजित स्वर्गीय दामोदर स्मृती चषकामध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शरददादा बगले साहेबांची इथे मुख्य उपस्थिती. बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्ते, यंग अँड ड्रेसिंग फॅसिलिटी आणि युवा उद्योजक यांचं उमेश शेठ मुकादम यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत.
मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय शरददादा मगले साहेबांना बहुजन विकास आघाडी युवा नेतृत्व युवा कार्यकर्ते आणि उमेश शेठ मुकदम यांचे एक जवळीक सहकारी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. देवेश ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष उमेश शेठ मुकदम यांच्या वतीनं मान्यवरांच्या माहितीसाठी मैदानामध्ये पहिल्या फेरीचा आजच्या दिवसातून आपण हा चौथा सामना पाहतोय. एका बाजूला कुंदनजी पाटील साहेबांचा संघ वीर तानाजी दापोडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय गावदेवी सोनाले यांचा संघ. नक्की सोनाले संघाने देखील चालू सीझनमध्ये 3 अंतिम सामने खेळण्याचा मान मिळवलेला आहे. मात्र 2 वेळेला